रामगिरी महाराज यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. रिपाई एचे महेंद्र मुनेश्वर यांची मागणी. मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणाऱ्या मनुवादी रामगिरी महाराजांना मोदी शिंदे फडणवीस या त्रिकूट सरकारने पोलीस पाठबळ व संरक्षण देऊ नये. रामगिरी हा महाराज नाही तर पाखंडी व देशद्रोहीच आहे. त्यामुळे या पाखंडी रामगिरी महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी बेगडी विचारी फडणवीस शिंदेचा हिंदुत्व नारा तसेच रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करताना व प्रखर प्रहार करताना आपल्या भाषणातून संबोधित केले. समाजात उद्रेक व दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना पोलिसांनी त्वरित अटक करावी अशी मागणी रिपाई तर्फे महेंद्र मुनेश्वर यांनी मुस्लिम सोशल फोरम एकता धरणे आंदोलन या सभेत केली. मोदी शहाचे हिंदुत्ववादी हे भारतीय समाज व्यवस्थेला घातक आहेत असेही ते म्हणाले. मुस्लिम धर्माचे संस्थापक धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्यावर अश्लील टीका करून महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे षडयंत्र करणाऱ्या धर्मवादी रामगिरीला अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम सोशल फोरम, भारतीय लोकशाही अभियान, भारत जोडो अभियान व इंडिया अलायन्स महाविकास आघाडी तसेच पुरोगामी विचारांच्या संघटना यांच्यातर्फे दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत आयोजित केलेल्या केंद्र व राज्य सरकारने रामगिरी याला संरक्षण देऊ नये, जातीयवादी रामगिरीला देशद्रोही म्हणून प्रयचित्तच द्यावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. हजारोच्या संख्येने जनता धर्मनिरपेक्ष लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी झाली. रिपाई पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच रामगिरी महाराजांचा तीव्र निषेध केला. मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा. ब्लास्ट न्यूज चॅनल, वर्धा.